नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. हे पहा इकडे चालू आहे आमची मेथी उपटायचं काम. काल संध्याकाळी जी मेथी आम्ही उपटलेली होती त्या किती जुड्या होत्या हो? 35 असते ना? 30-35 जुड्या होत्या. तर सकाळी तृप्ती पप्पा म्हणले चल बाजारला जायच्या आधी ना मी गावात एक चक्कर मारून येतो. अहो त्या जुड्या पुरल्याच नाही विक्रीसाठी. 30 रुपये जुडी गेली मंडळी. भारी भाव भेटलाय. काल एका दादांची कमेंट होती का ताई जुड्या पण जरा बऱ्या बांधा म्हणजे आम्हाला पण घ्यायला परवडली पाहिजे. हे पाहिली का जुडी? हे पा एकदम लाल कोराची ताजी ताजी मेथीची गावरान भाजी आहे. हे पा कशी जुडी मग आहे ना 30 रुपये जोगी? कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी. म्हणजे असं भारी वाटलंय. सकाळी त्या जुड्या आहे ना गावामध्ये विक्री करायलाच पुरल्या नाही. तर आता लोणीला घेऊन जायचंय. गणपती बाप्पांचं पण आगमन होणार आहे. गणपती बाप्पांना विराजमान करायचंय. तर म्हटलं आधी मेथी उपटून घेऊ. बाकीचं सगळं घरी आवरावरी करून ठेवलेली, डेकोरेशन वगैरे झालेलं आहे मस्त. हे पा इकडं चालू मेथी उपटायचं काम आणि इकडे चालू लगेच बांधून व्यवस्थित मस्तपैकी जुड्या बांधायचं काम. हे पा आता कशी आज मेथी उपटायला? भारी उपटायला जाते आज. हे पा मेथी वाढलेली पण मस्त आहे. फुलं बिलं काय नाहीये. पण जर टाइम केला असता तर मग उशीर झाला असता. हे पा कशी आली मेथी. तृप्तीश पप्पांचं मन जरा आधी नाराज झालं होतं बरं का सुरुवातीला. कारण भाजी नुसती अशी एकसडी दिसत होती. फुटवा बिटवा एवढा केलेला नव्हता. पण आता आज भाजीला एकदम मस्त अशी काळोखी आलेली आहे. भाजी पाहून अशी नुसती लहाला करती. जुडी पाहिलं का घ्यावंच वाटतं ती माणसाला. चला आता आवरून घेतो कारण परत थोड्या वेळाने आम्हाला लोणीला पण जायचंय.